कृष्ण स्नेह किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अगदी सिंपल रेसिपी डाळ खिचडी। ही रेसिपी अगदी सिंपल आहे पण चवीला ती तितकीच छान आहे। चला तर मग आपण डाळ खिचडीची रेसिपी पाहूया। डाळ खिचडी बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी 2 कप तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता। 1 कप मुगाची डाळ घेतलेली आहे। 2 कपासाठी मी 1 कप मुगाची डाळ वापरलेली आहे। डाळ तांदळाला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। डाळ तांदूळ आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत। आता यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आहे आणि साईडला ठेवून द्यायचं आहे। गॅसवर कढई तापत ठेवायची आहे। त्यामध्ये घालायचं आहे 2 चमचे तूप। तुपाऐवजी तुम्ही तेलाचा वापर देखील करू शकता। तूप छान गरम झालं की यामध्ये घालायचं आहे 1 तेजपत्ता आणि 2 छोटेसे दालचिनीचे तुकडे। तेजपत्ता आणि दालचिनीच्या तुकड्याने खिचडीला छान फ्लेवर येतो, तुम्ही नक्की वापरा। 1 छोटा चमचा मोहरी घालायची आहे। 1 छोटा चमचा जिरे घालायचं आहे। जिरे मोहरीला छान तडतडून द्यायचं आहे। त्यानंतर चिमूटभर हिंग यामध्ये घालायचं आहे। 5 ते 6 कट केलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत। कट केलेली हिरवी मिरची घालायची आहे। कढीपत्त्याची पाने घालायची आहेत आणि सर्व गोष्टींना तेलावरती छान परतवून घ्यायचं आहे। फोडणी छान खमंग बसलेली आहे। आता यामध्ये घालूया 1 कट केलेला कांदा। कांद्याला देखील आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। कांदा आपला गुलाबी रंग येईपर्यंत परतलेला आहे। यामध्ये घालूया 1 कट केलेला टोमॅटो। टोमॅटो देखील आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे। कांदा टोमॅटो छान तेल सुटेपर्यंत परतलेले आहेत। यामध्ये छोटा अर्धा चमचा हळदी पावडर घालायची आहे आणि हळदी पावडरला देखील तिचा कच्चापणा जाईपर्यंत तेलावरती परतवून घ्यायचं आहे। हळदी पावडर देखील छान परतलेली आहे। आता स्वच्छ धुवून घेतलेले डाळ तांदूळ घ्यायचं आहे। डाळ तांदळामधलं मी संपूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे, कारण डाळ तांदळाला आपण तेलावरती परतवून घेणार आहोत। कढईमध्ये डाळ तांदूळ घातलेला आहे। आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता यामध्ये घालायचं आहे चवीनुसार 1 चमचा मीठ। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू लो करायची आहे आणि डाळ तांदळाला 2 मिनिटं तेलावरती छान परतवून घ्यायचं आहे। डाळ तांदूळ जेवढा चांगला परतला जाईल तेवढी खिचडीची टेस्ट चांगली येईल। त्यामुळे व्यवस्थित डाळ तांदळाला परतवून घ्यायचं आहे। 2 मिनिटं आपण छान डाळ तांदूळ परतवून घेतलेला आहे। आपण 2 कप तांदूळ आणि 1 कप मुगाची डाळ वापरली होती, त्यामुळे येथे आपण 3 कपासाठी 6 कप पाणी घेत आहोत। तुम्हाला डाळ खिचडी जर थोडी पातळ हवी असेल तर 1 कप पाणी तुम्ही एक्स्ट्रा घालू शकता। 3 कपासाठी 6 कप पाणी घातलेलं आहे। गॅसची फ्लेम आता हाय करायची आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि 1 उकळी येऊ द्यायची आहे। खिचडीला छान उकळी आलेली आहे। आता गॅसची फ्लेम मीडियम टू लो करायची आहे आणि यावर झाकण ठेवायचं आहे। मीडियम टू लो आचेवरती खिचडीला 12 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। 12 मिनिटांनंतर झाकण काढायचं आहे। डाळ आणि तांदूळ व्यवस्थित शिजले की नाही आपण चेक करूया। डाळ छान मऊ शिजलेली आहे, तांदूळ देखील व्यवस्थित शिजलेला आहे। आता गॅस बंद करायचा आहे। यावर घालायची आहे कट केलेली कोथिंबीर। तुम्ही बघू शकता किती छान डाळ खिचडी आपली बनून तयार झालेली आहे। कधी कधी आपल्याला मसालेदार खायचं नसतं किंवा खूप काहीतरी सिंपल खावंसं वाटतं, त्यावेळेस तुम्ही अशी डाळ खिचडी बनवून खाऊ शकता। पचायलाही हलकी असते आणि चवीलाही छान असते। आता डाळ खिचडीला एका भांड्यामध्ये सर्व करूया। डाळ खिचडी नेहमी गरमागरम खावी, कारण गरम गरम डाळ खिचडी खूप छान लागते। आता यावर घालूया थोडीशी कट केलेली कोथिंबीर आणि 1 चमचा
तूप. तुपाशिवाय डाळ खिचडीची चवच अधुरी आहे. तुपामध्ये डाळ खिचडी खूप छान लागते. खाण्यासाठी तयार आहे आपली डाळ खिचडी. ही मूग डाळ खिचडी लोणचं किंवा पापडाबरोबर खूप छान लागते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. एकदा अशा पद्धतीची डाळ खिचडी नक्की बनवून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. थँक्यू.